हॅलो गाईज. तर आम्ही चाललो आहे आज फिरायला. तर तुम्ही पाहू शकता, ही आहे माझी शाळा जिथे मी शिकायला जायची 4थीपर्यंत. तर चला जाऊया आपण. आज एका ठिकाणी आपल्याला खूप इम्पॉर्टंट जागेवरती जायचं आहे आज आपल्याला. तर संकेत खूप स्लो बाईक चालवत होता, तर मी व्हिडिओ फास्ट केला कारण फास्ट दिसायला पाहिजे. ॲक्च्युली तो फास्ट गाडी चालवतो, पण मम्मी असल्यामुळे आम्हाला फास्ट जाता येत नाही. तर इथे चालू होतं काम, माहीत नाही काय काम चालू होतं, पण ते लोक डोंगरावरती चढून काहीतरी काम करत होते आणि खूपच ऊन होतं मित्रांनो. एवढ्या उन्हात ते भर उन्हात काहीतरी काम करत होते. तर तुम्ही पाहू शकता वरती कसे ते उभे, कळत नाही काय काम चालू आहे, पण काहीतरी. आणि त्यांनी आम्हाला पावडर पण लावून दिली पुढे जातच, पूर्ण धूळ उडवून दिली आमच्यावर. हे पाहू शकता तुम्ही, डोंगराला अशी नेट लावली कारण दगड वगैरे धसू नये किंवा पडू नये म्हणून. बाईक्स वगैरे येतात, गाड्या वगैरे, तर तुम्ही पाहू शकता किती चांगल्या प्रकारे त्यांनी ते नेट लावलेली आहे. मला वाटतं मागे पण तेच काम चालू असेल नेट लावण्याचं. तुम्ही पाहू शकता काहीच इथे खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि खूपच ऊन आहे. आम्ही भरूनच निघालो आहे, एका ठिकाणी जायचं आहे आम्हाला जिथे आम्ही दरवर्षी जातो. कधी कधी पायी पायी पण जातो, पण यावेळेस बाईकवर जातो आहे. मे बी पुढच्या महिन्यात आम्ही पायी जाऊ शकतो. तुम्ही पाहू शकता गाईस, पूर्ण डोंगरावरती रोड बनवलेला आहे आणि इथे ॲक्च्युली फोटोशूट चालू होता. किती छान प्रकारे ते फोटो काढत आहे मित्रांनो. आणि त्यांची गाडी पण इथे उभी होती आणि इथे होते काहीतरी पैसे लागणार होते वरती जायला, पण ॲक्च्युली आम्हाला लागले नाही. मग आम्ही खूप खुश होतो. चला मित्रांनो, आपल्याला पायी पायी वरती जायचं आहे आता. आणि इथे आम्ही आमची बाईक खाली लावणार आहे आणि वरती पायी पायी जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता वरती काय, तुम्हाला ते पुढे कळणारच आहे काय ते. या काकांनी सांगितलं की इथे गाडी लावा, पैसे लागणार नाही. पण ते पैसे लागणार नाही असं बोलले आणि तिथूनच आम्ही नारळ वगैरे घेतली. हे तुम्ही पाहू शकता, सँडल आम्ही मध्ये ठेवतो आहे कारण बिना सँडलचं जायचं आहे आपल्याला, कारण सँडल लागत नाही वरती जायला. तर आपण पायी जाणार आहे. आता खूप ऊन असल्यामुळे खूप चटके बसत आहे आणि आम्ही घेतलं आहे फूल वगैरे, नारळ वगैरे जे पण असतं ते. आणि आम्ही चाललो आता. खूप ऊन असल्यामुळे खूप चटके लागतं आहे मित्रांनो पायाला. तर आपल्याला वरती जायचं आहे. तर जाताना रस्त्यात अशा प्रकारे छोटे छोटे स्टॉल होते. खूप छान प्रकारे त्यांनी फोटोज वगैरे ठेवलेले होते, बघू शकता. तर चला आता आपण वरती जाऊ. संकेत आणि मम्मी खूपच फास्ट चालत होते. मी व्हिडिओ काढण्यामुळे मागे थांबत होती. ही अशी आम्ही जेव्हा यात्रेत जातो तेव्हा पण असेच लावलेले राहतात. आज ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट दिवस आहे माझ्यासाठी, कारण खूप कधीपासून मला जायचं होतं त्या ठिकाणी. आज मी जाणार आहे. खूप वर्ष होऊन गेले मला जायला तिथे. ॲक्च्युली प्रसाद वगैरे पण होता मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. हे देवीचे फोटोज आहे इथे लावलेले आणि इथे जे पण आपल्या छोटे छोटे वस्तू भेटतात त्या लावलेल्या आहे. खूपच छान प्रकारे लावलेल्या होत्या. तर आधी लहानपणी जेव्हा यात्रेत वगैरे जायचो तर सेम अशाच प्रकारचा व्ह्यू असायचा, सेम असे स्टॉल वगैरे. अजून पण यात्रेत जातो, पण ॲक्च्युली मी यावर्षी गेली नाही. यावर्षी मी खूप ठिकाणी गेलेली नाही आहे मित्रांनो. एन्जॉय राहून गेले. तर आम्हाला कळत नव्हतं कोणत्या बाजूने जायचं. मग त्या काकांनी सांगितलं की या साईडने जा. मग आम्ही त्या साईडने निघालो. मम्मी पुढे, मम्मीच्या मागे आम्ही. तर चला जाऊया. फायनली आपण त्या ठिकाणी पोचणार आहे ज्या ठिकाणी मला खूप वर्षापासून जायचं होतं. आणि खूप रेअर जाते मी तिथे. आधी दरवर्षी जायची मी तिथे आणि आम्ही पायी जातो ॲक्च्युली तिथे. पण यावर्षी मी बाईकवरती आलेली. पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात कोणत्या तरी वेळेस जातो आम्ही पायी. मे बी यावर्षी मी जाईल असं वाटतं मला. काही फिक्स नाही आहे तसं माझं. तुम्ही पाहू शकता इथे खूप चांगल्या प्रकारे सर्व प्रकारचं जे पण तुम्हाला पाहिजे असेल मिळतं. आणि ही होती पहिली पायरी आणि पहिल्या पायरीवरती नेहमी पाय पडता. तर मी पहिल्या पायरीवरती पाय पडला. संकेत आणि मम्मी चालायला सुरुवात केली त्यांनी आणि मी व्हिडिओ काढत काढत चालत होती. तर मला खूप दिवसापासून सवय नसल्यामुळे खूप पाय दुखायला लागले माझे लगेचच्या लगेच. कारण ॲक्च्युली 395 पायऱ्या आहे गाईस आणि एवढ्यावरती जायचं आहे आम्हाला. तर मीच पुढे होते आणि मागे संकेत आणि मम्मी होते. तर मम्मीला
चालायला प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे संकेतने मम्मीची पर्स घेऊन घेतली आणि माझ्याकडे होतं छोटंसं वगैरे मंदिर रामाचे. तर म्हटलं इथे पण दर्शन घ्यावं, तर आम्ही गेलो दर्शनाला. पहिले गेला संकेत आणि त्यानंतर मग मी गेले आणि खूपच छान प्रकारे त्यांनी रामाचा फोटो खूपच छान होता इथे गाईस, तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे, अजून आम्हाला अर्ध्या रस्त्यात जायचं आहे. खूप छान प्रकारे छोटे छोटे मंदिर येत होते गाईस. प्रत्येक ठिकाणी आम्ही पाया पडले आणि आम्ही वरती जायला सुरुवात केली. अजून किती जायचं ते तर माहीत नाही आहे, पण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालतच राहावं लागणार आहे. कारण मला खूप हौस होती गाईस, खूप दिवसांपासून यायचं होतं या ठिकाणी मला ॲक्च्युली. तर फायनली आज मी आली आणि इथे होतं गणपतीचं छोटं मंदिर. तर आपण इथे पण पाया पडणार आहे, पाहू शकता तुम्ही. थोडा अंधार होता पण इट्स ओके. खूप छान फील येत होतं जेव्हा आपण मंदिरात वगैरे जातो, तर खूप पॉझिटिव्ह वाटतं, खूप शांतता वाटते. कितीही गर्दी राहिली तरी खूप छान वाटतं. आणि खूपच गर्दी होती तिकडे. पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप प्रकारे खूपच लाईन लागलेली होती पूर्ण, आणि आम्हाला तिकडे जायचं होतं ॲक्च्युली. तर मी म्हटलं पहिले पाया पडून घेऊ आणि मग जाऊ तिकडे. सो जय श्री गणेशा. सो चलो फायनली वेट इज ओव्हर. मध्ये गेल्यानंतर मला खूप एक छान असे काही व्ह्यू पाहायला भेटले, तुम्ही पाहू शकता. देख लो मंकीज आर हेअर. क्यूट होते खूपच. आणि मला संकेत खूप शिव्या देत होता, कारण ते मोबाईल वगैरे पण घेऊन जाता म्हणे, असं संकेत मला सांगत होता. ॲक्च्युली खरं होतं ते, कारण की ज्यांच्याकडे पण काही पण दिसलं तर ते यायचे आणि घेऊन जायचे डायरेक्ट. सर्व लोक घाबरत होते त्यांना ॲक्च्युली. खूपच पाहू शकता तुम्ही वरती जो पण प्रसाद वगैरे राहायचा ना, ते सर्व वरती घेऊन जायचे आणि खायचे. खूपच छान. ॲक्च्युली मोबाईल काढायला खूप जीव घाबरत होता माझा, आणि संकेत खूप शिव्या पण देत होता मला जेव्हा मी मोबाईल काढत होते, व्हिडिओ काढत होते तेव्हा त्यांच्या. तुम्ही पाहू शकता किती क्यूट ते. इतक्या छान प्रकारे ते उड्या घेत होते. प्रसाद खातो ॲक्च्युली. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे ते प्रसाद खात आहे. मी हे तर एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला एवढं सर्व काही पाहायला भेटेल. खूप गर्दी होती मित्रांनो, आणि खूप ऊन पण लागत होतं ॲक्च्युली. खूप गरमी होत होती, पण तरी आम्ही आलो, कारण आम्हाला यायचं होतं. म्हणजे मला यायचं होतं ॲक्च्युली. खूपच कधीपासून माझं चालू होतं मला जायचं आहे असं. पाहू शकता गाईस ते किती छान प्रकारे खात आहे देवीचा प्रसाद. याने देवीची कोणाकडून तरी माळा चोरून आणली ॲक्च्युली, फुलांची. माहीत नाही कोणाकडून आणली आहे. आम्ही लाईनमध्ये उभं होतो गाईस, खूप गर्दी होती. इथे पाहू शकता गाईस तुम्ही, पाणी प्यायला आलं होतं ते ॲक्च्युली. पाणी वाव, इतका छान सीन होता. मला लगेच वाटलं की मी व्हिडिओ काढावा, तर मी लगेच व्हिडिओ काढला. आणि तुम्ही पाहू शकता आमची देवी. ॲक्च्युली सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे, सप्तशृंगी देवीचं मंदिर. तर तुम्ही व्हर्च्युअली आज दर्शन घेऊन घ्या मित्रांनो. तुम्ही कधी येता कधी नाही, माझ्यातर्फे तुम्हाला आज दर्शन फ्रीमध्ये. तर खूपच छान, खूपच म्हणजे लोक नवस करता इथे यायला. ॲक्च्युली ते डोंगरावरती मंदिर आहे, तर इथे नवस वगैरे केले जातात आणि ते पूर्णही होतं असं म्हटलं जातं. मी कधी केलेलं नाही. आणि फायनली मी आता तिथे पोचणार आहे, आणि तिथे मोबाईल अलाउड नाही आहे, पण तरी पण मी व्हिडिओ काढते, कारण खूप लोक काढत होते मागे
आणि मला पण काढायचा होता. तर फायनली मी जाणार आहे दर्शनाला. खूप छान वाटतं, इतका छान फील येतो. एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा वाटत नाही आहे की एवढ्या गर्दीत आहे मी. इतका छान फील येतो आहे ॲक्च्युली. आणि दर्शन प्रत्येक वेळी असं भेटत नाही, कारण खूप गर्दी असते प्रत्येक वेळी. आज पण गर्दी, पण मी दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही आहे पूर्णपणे. जोपर्यंत माझ्या मनाला वाटत नाही सॅटिस्फॅक्शन तोपर्यंत मी निघणार नाही. आणि इथे होती पहिली पायरी आणि खूप गर्दी असल्यामुळे तिथे पाय पडता येणार नव्हतं, पण तरी पण मी पडलं, कारण मला पडायचं होतं. कारण मी खूप वर्षानंतर जात होते तिथे आणि मला खूप खूप छान वाटत होतं. आणि इथे काय होतं ते माहीत नाही, पण सर्व पाय पडत होते. मग मी पण गेली पाय पडायला आणि मी पाय पडलं. मग दर्शन तर भेटलं, खूप छान दर्शन झालं मित्रांनो. ते बघू शकता तुम्ही, कुंकू पण लावलेलं होतं माझ्या कपाळाला. तर मी ॲक्च्युली खूपच छान दर्शन घेतलं होतं. तर आम्ही घरी जायला निघालो आहे आता. घरी जायचं आहे आता, कारण की पप्पा वगैरे घरी वाट पाहत आहे आणि आम्हाला पूर्ण दिवस लागला आहे आज इथे. तर मला खूप हौस होते ॲक्च्युली हे बांधण्याची हाताला देवाचं. तर मी म्हटलं की आज बांधावं. तर खूप छान वाटलं मला हे बांधून. आणि त्या बाबांनी एक मंत्र पण म्हटलं ॲक्च्युली. तर मला तो रेकॉर्ड केलं होतं मी, पण व्हिडिओमध्ये आलं की नाही माहीत नाही. ओके. तर खूप छान फील येतो काहीच अशा ठिकाणी जायचं. खूप छान वाटतं, खूप छान. तुम्ही पाहू शकता आम्ही प्रसाद घेतला, कारण मला प्रसाद खूप आवडतो आणि वाटायला पण लागतो प्रसाद. घरी गेल्यानंतर कोणी आलं तर द्यायला, की आम्ही गडावर गेलो होतो आणि आम्ही प्रसाद देतो. तर संकेतला काहीतरी घ्यायचं होतं, तर आम्ही तिथे थांबलो आणि मी पण काही पाहत बसली. मी तर घेणार नव्हती काही, पण तरी पण पाहत बसली. तर मला वस्तू पाहायला खूप आवडतात. आणि मम्मी तर नेहमी काही ना काही घेतच राहते, की तुला हे घ्यायचं का, तुला ते घ्यायचं का, माऊला हे घेऊ, कोणाला ते घेऊ. तर बाय बाय, पुढच्या वेळेस आम्ही परत येणार आहे. तर जाता जाता मला हे दिसलं. आणि लहानपणी माझ्या मम्मीने मला एक पण डॉल किंवा काहीच, आम्ही लहानपणी आम्हाला काहीच घेऊन दिलेलं नाही मित्रांनो, हे तुम्हाला सांगून देते मी. आजपर्यंत एक पण टेडी नाही आहे माझ्याकडे, काहीच नाही आहे. तर मला ते खूप वाईट वाटतं आहे. तर मित्रांनो आता वेळ आहे ब्लॉग एंड करण्याची, कारण खूप दिवसापासून मी शूट केलं होतं ॲक्च्युली. मला वेळ आत्ता भेटला, खूप दिवसांचा गॅप पडला मध्ये. तर आपण आता ब्लॉग एंड करू आणि पुढचा ब्लॉग मी लवकरच अपलोड करेल. थँक्यू.